इंटरनेट एक्सप्लोरर पाहताना पहिल्यांदा त्या इंटरनेट एक्सप्लोरर या सॉफ्टवेअरची बेसिक्स पाहणार आहोत. जसं ती स्टार्ट कुठून झाली, सगळ्यात आधी कुठला ब्राउझर होता आणि त्यानंतर IE इंटरनेट एक्सप्लोररची कुठली कुठली व्हर्जन्स आली, त्याच्या काय काय स्पेशालिटीज होत्या म्हणून ते पॉप्युलर झालं. इंटरनेट एक्सप्लोरर हे सगळ्यात पॉप्युलर झालेलं, सगळ्यात सोपं वापरायला आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह दिसणारं सॉफ्टवेअर होतं किंवा आहे. होतं म्हणण्याचं कारण असं की आता जो ट्रेंड चालू आहे वेबसाईटचा किंवा वेब डिझायनिंगचा, त्या ट्रेंडनुसार इंटरनेट एक्सप्लोरर त्याला कंपॅटेबल ठरत नाही. आणि ॲज अ वेब डिझायनर मला स्वतःला आता इंटरनेट एक्सप्लोरर अजिबात आवडत नाही, कारण ते प्रचंड बग्स क्रिएट करतं किंवा आपल्या डिझाईनला त्रास देऊ शकतं. तरी सुद्धा इंटरनेट एक्सप्लोरर हे सगळ्यात सिक्युअर्ड, इंटरनेट एक्सप्लोरर 6 रादर, सगळ्यात सिक्युअर्ड आणि स्टेबल व्हर्जन आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजने आपल्याला XP बरोबर दिलेलं असतं. सध्या इंटरनेट एक्सप्लोररचं 7th व्हर्जन चालू आहे आणि त्या प्रत्येक व्हर्जनबद्दलही आपण थोडी थोडी माहिती पुढल्या पोस्ट्समध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत ब्राउझिंग, इंटरनेट ब्राउझिंग कसं करायचं, इंटरनेट एक्सप्लोररमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत. आपण अगदी वेब वेब ॲड्रेस एंटर करण्यापासनं वेगळे वेगळे डोमेन्सचे टाईप, डोमेन्सचे जे प्रकार आहेत, म्हणजे काही कमर्शियल्स आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत, काही फ्री डोमेन्स आहेत, काही इंडियन डोमेन्स असतात, काही ब्राझिलियन, काही प्रत्येक देशाच्या नावानुसार ही डोमेन्स आपल्याला ओळखता येतात. ती कशी ओळखायची. त्यानंतर ब्राउझिंग करताना फुल स्क्रीन ब्राउझिंग कसं करायचं, शॉर्टकट कीज कुठल्या कुठल्या वापरायच्या ते बघणार आहोत एका पोस्टमध्ये. त्यानंतर टाइप्स ऑफ वेबसाईट्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जनरल स्टॅटिक वेबसाईट्स म्हणजे काय, त्यानंतर फोरम्स कशा असतात किंवा सोशल नेटवर्क वेबसाईट कुठल्या कुठल्या आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत की रिअल इस्टेट वेबसाईट काय असतात. त्यानंतर मॅट्रिमोनी वेबसाईट्स काय असतात. हे साधारण आपण त्याचा एक ओव्हरव्ह्यू ब्राउझिंग या सेक्शनच्या अंडर बघणार आहोत. ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 व्हिडिओ पोस्ट मी करणार आहे आणि बाकीच्या टेक्स्ट पोस्ट करणार आहे. त्यानंतर सर्चिंग, सर्चिंग हा खूप मोठा विषय आहे खरं तर. सर्चिंगमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण वेगळे वेगळे रिझल्ट्स मिळवू शकतो. म्हणजे एखादी इमेज शोधायची असेल तर आपल्याला खूप वेगळे वेगळे सर्च इंजिन्स वापरता येतात किंवा इंटरनेट एक्सप्लोरर मधला बेसिक जो सर्च आहे तोही वापरता येतो. आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी सर्च करू शकतो, जसं इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, न्यूज आर्टिकल्स आहेत किंवा आणखीन एखाद्या व्यक्तीला शोधू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या पोस्ट किती आहेत ते शोधू शकतो, एखादी वेबसाईट शोधू शकतो. बरेच प्रकार आहेत, तेही आपण यातच पाहणार आहोत. त्यानंतर वेगळे वेगळे कस्टमाइज सर्च इंजिन्स आलेले आहेत, ती काय आहेत ते बघणार आहोत आपण. आणि आणखीन काय काय ऑप्शन्स फ्युचरमध्ये येणार आहेत किंवा आणखीन काय काय सुरू होणार आहे, त्याचे जे काही प्रायोगिक तत्वावर सुरू झालेले सर्च इंजिन्स आहेत ती पण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ईमेलिंग कसं करायचं. ईमेलिंगमध्ये लोकल सॉफ्टवेअर, आपण जे इंटरनेट एक्सप्लोरर सारखंच आउटलुक एक्सप्रेस येतं, ते आउटलुक एक्सप्रेस कसं पाहायचं किंवा आपलं जीमेलचं अकाउंट आपण आउटलुक एक्सप्रेसला कसं सेट करू शकतो ते आपण त्याच्यात पाहणार आहोत. त्यानंतर वेब बेस्ड ईमेल ऑप्शन्स काय काय आहेत, जसं जीमेल आहे, याहू आहे, रेडिफ मेल आहे, इंडिया टाइम्स आहे, ते आपण पाहणार आहोत. पेड सर्व्हिसेस, नॉन पेड सर्व्हिसेस कशा असतात त्याचाही आपण एक जनरल ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. कुठल्या कुठल्या पेड सर्व्हिसेस आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर मध्येच हिस्ट्री हा एक ऑप्शन येतो, तर ती हिस्ट्री म्हणजे नक्की काय आहे ते पाहणार आहोत. आणि लास्ट पोस्टमध्ये सिक्युरिटी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही इंटरनेट सर्फिंग करताना तुम्हाला ती उपयोगी पडते. सिक्युरिटी ऑप्शन्स जे आहेत ते आपण ॲज अ चाइल्ड लॉक म्हणूनही वापरू शकतो, ॲज अ सिक्युरिटी फॉर इकॉनॉमिकल पर्पजेस सुद्धा वापरू शकतो, किंवा आपण फिल्टरिंग करू शकतो, कुठल्या वेबसाईट्स यायला पाहिजेत, कुठल्या वेबसाईट्स बंद झाल्या पाहिजेत किंवा अडवल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर स्पॅम्स आपण जसं काय आहे हे पाहिलं, तसंच पॉपअप्स, ॲडव्हर्टायझेस किंवा त्याला ॲडवेअर म्हणू शकतो आपण. ॲडवेअर कसं आपण अडवू शकतो किंवा व्हायरसेसला आपण कसा सपोर्ट देऊ शकतो ते पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इंटरनेट एक्सप्लोररच्या बेसिक्समध्ये शिरणार आहोत.
आणि आत्ताच्या या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये किंवा व्हिडिओ प्रक्षेपणामध्ये आपण एक जनरल ओव्हरव्ह्यू फक्त घेतलाय की काय काय आपण करणार आहोत. आणि आता इथून पुढे आपण पुढची पोस्ट पाहणार आहोत. त्याची वाट थोडीशी पहा, कारण 2 दिवस अजून मला द्या. सध्या जरा गडबड चालू आहे. तर दिवाळीची गडबड संपून जस्ट कामांची आता गडबड सुरू होईल. ती कामं जरा लाईनीला लागली की मी अजून एक पोस्ट टाकणार आहे. इंटरनेट एक्सप्लोररचे बेसिक्स काय आहेत, वेबसाईट्स कुठल्या कुठल्या येतात आणि डोमेन्सचे प्रकार काय आहेत आणि आपल्याला त्याच्याशी कसं ट्रीट करायचं त्यांना. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ पोस्टमध्ये.